सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। 9 रात्री 9 दिवस उपवासासाठी सर्वोत्तम निवड कॅमल सुपरफाइन साबुदाणा 1 किलो आणि अर्धा किलोच्या पॅक मध्ये उपलब्ध। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। शनिवारी दुपारनंतर व रविवारी सकाळपर्यंत अहिल्यानगर जिल्ह्यात पावसाने अक्षरशः धुमाकूळच घातला। नगर, कर्जत, जामखेड, शेवगाव, पाथर्डी, नेवासा, राहुरी, कोपरगाव, राहता, श्रीरामपूर या 9 तालुक्यात अतिमुसळधार पावसाने हाहाकार माजवला। अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली असून अनेक गावांचा संपर्क तुटला, तसेच रस्ते वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती। पोलिसांनी जामखेड कर्जत रोडवरील अरणगाव शिवारात अवैध गुटखा भरलेला टेम्पो पकडला। पोलिसांनी अवैध गुटखा व टेम्पोसह एकूण 52,94,640 रुपये मुद्देमाल हस्तगत केला आहे। जिल्ह्यात सततचा पाऊस व अतिवृष्टीमुळे पिकांना फटका बसलेल्या शेतकऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे। शनिवारी रात्री व रविवारी सकाळी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यात 10 तालुक्यातील आणखी 852 गावातील 3,87,523 शेतकऱ्यांची 2,67,083 हेक्टर वरील पिकांना पावसाचा दणका बसला आहे। कृषी विभागाच्या रविवारी केलेल्या पाहणीत ही माहिती समोर आली आहे। शेवगाव तालुक्यात शनिवारी रात्री व रविवारी दिवसभर झालेल्या पावसाने अनेक वर्षाचे उच्चाक मोडत शेतकऱ्यांचा व सर्वसामान्य नागरिकांचा कणा मोडण्याचे काम केले आहे। शेतीतील पिकातून नद्यांच्या पुलावरून पाणी वाहिले, गावातील घरांमध्ये पाणी घुसले। तालुक्याच्या इतिहासात प्रथमच देवटाकळी येथे पुरात अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी हेलिकॉप्टर दाखल होते, मात्र बचाव कार्यात अडचणी आल्याने ते मागे परतले। नुकसानग्रस्त भागणीची पाहणी करण्यासाठी आलेले मंत्री नुकसानग्रस्तांना आम्ही तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत असे कोणतेही आश्वासन देत नसून ते केवळ फोटो सेशन व पर्यटन करण्यासाठी येत असल्याची टीका माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली। थोरात यांनी तालुक्यातील विविध गावांना भेट देऊन नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली। यानंतर माजी नगरसेवक बंडू पाटील बोरुडे यांच्या निवासस्थानी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। सह्याद्री टॉप 10 मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती, आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक, ICU, किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850200017। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले, त्यात मराठवाड्यासह अनेक जिल्ह्याचा समावेश आहे। शेतकरी हवालदिल झाला आहे, परंतु सरकारला त्याचे कोणतेच गांभीर्य नाही। शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी तत्काळ भरीव मदत आणि कर्जमाफी जाहीर करून शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी अशी मागणी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज पत्रकार परिषदेत केली। पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ फापळे मागील 15 दिवसांपासून बेपत्ता आहेत, त्यांचा तातडीने शोध लावावा या मागणीसाठी लिंगदेवच्या ग्रामस्थांनी मुंबईतील पोलीस आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन केले। यावेळी आमच्या मुलाला शोधा, किती दिवस अजून आम्ही वाट बघायची, आमचं बाळ आमच्या ताब्यात द्या अशा त्यांच्या आई वडिलांनी यावेळी टाहो फोडला। अकोले तालुक्यातील लिंगदेव गावाचे सुपुत्र व सध्या मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ फापळे गेल्या 4 सप्टेंबर 2025 पासून बेपत्ता आहेत। कोपरगाव विधानसभा मतदारसंघात अवैध धंदे व दडपशाही कोणत्या आकाच्या आशीर्वादाने सुरू आहे। लोकप्रतिनिधीच्या स्वीय सहाय्यकाकडून दगडफेक आणि पोलिसांवर हल्ला केल्यामुळे गुन्हा दाखल झाला आहे। यापूर्वीही गोळीबार प्रकरणात आणि अवैध धंद्यात त्यांचे निकटवर्ती असल्याचे समोर आले आहे। ओबीसीचे अस्तित्व धोक्यात आल्याने ओबीसी वरील हल्ले आता वाढतच जाणार आहे। या परिस्थितीत ओबीसी बांधवांनी एकजूट दाखवावी असे आवाहन लक्ष्मण हक्के यांनी केले। तालुक्यातील निंबा दैत्य नांदूर येथे झालेल्या ओबीसी महाएल्गार मेळाव्यात ते बोलत होते।
कोपरगावात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागांचा युवा नेते विवेक कोल्हे यांनी आढावा घेत नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली आहे। युवा नेते विवेक कोल्हे यांनी खडकी येथे पावसामुळे व चराच्या पाण्यामुळे नागरिकांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली आहे। खडकीतील परिस्थितीसह तालुक्यातील परिस्थितीबाबत युवा नेते विवेक कोल्हे यांनी भाष्य करत पूर्ण नियोजनाला जबाबदार धरत प्रशासन व लोकप्रतिनिधीबाबत नाराजी व्यक्त केली आहे। बळीराजाला सरकारने आधार देऊन भरीव मदत करावी। नैसर्गिक आपत्तीमुळे ओढलेले हे संकट दुर्दैवी असून शेतकरी आणि नागरिकांना झालेले नुकसान शब्दात व्यक्त करण्यासारखे नाही। झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी युवा नेते विवेक कोल्हे सरकार व प्रशासनाकडे केली असून यावेळी त्यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे। अशा परिस्थितीमध्ये राजकारण करू नये हे जरी खरं असलं तरी या सगळ्या पूर्व नियोजन ज्याला आपण म्हणतो पावसाळ्यापूर्वी जे काय पूर्व नियोजन असतं ते जे काय करायचं असतं ते कुठंतरी झालेलं दिसलं नाही। आढावा जरी घेतला असला तरी ज्या प्रमाणामध्ये या नाल्याचं रुंदीकरण झालं पाहिजे, खडकीमध्ये ही तिसरी चौथी वेळ असेल की वेळोवेळी त्या ठिकाणी पाऊस येतो, पूर येतो, आम्ही भेट देतो, अन्न धान्य किंवा इतर जेवणाची व्यवस्था करतो, परंतु हा कायमचा प्रश्न सोडवण्याकरता वारंवार पत्रव्यवहारही केलेले आहे। नाल्याला ज्या ठिकाणून टाकळी किंवा वरच्या भागातून पाणी येतं तो नाला तिथंच अलीकडं 2 भागामध्ये विभागून त्या ठिकाणी पाणी दुसरीकडे दिलं पाहिजे, अशा पद्धतीचं नियोजन केलं पाहिजे। त्याचप्रमाणे या ठिकाणी ज्या वेळेस वर्क ऑर्डर निघाली होती 2022ला कुठल्या कामांची होती ती? विविध नाले जलसंधारण अंतर्गत जवळपास 32 नाल्यांची तालुक्यामध्ये वर्क ऑर्डर निघालेली होती। बंधारे पण होती त्याच्यामध्ये, परंतु 22 वर्ष 23 वर्ष 24 वर्ष अगदी 25 पर्यंत काहीही काम न झाल्यामुळं त्या ठिकाणी त्या सगळ्या ऑर्डर रद्द झाल्या 25 सालामध्ये आणि ते काम तसेच राहिले। ज्या भागाचा मी मगाशी उल्लेख केला त्या भागातीलच हे सगळे बंधारे किंवा नाले आहे आणि कुठंतरी प्रशासकीय म्हणा किंवा लोकप्रतिनिधींची दरंगाईमुळे सुद्धा या गोष्टी घडल्याचं या निमित्ताने माझ्या निदर्शनास आलेलं आहे। माझी विनंती एवढीच आहे, अधिकारी प्रशासकीय अधिकारी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सगळीकडेच दौरा करत आहे, त्यांच्यावर लोड आहे, परंतु शहरामध्ये खडकी भागामध्ये तरी खडकीच्या तिथपर्यंत आले पण खडकीच्या आतमध्ये कोणी आलं का? खडकीमध्ये अजून कोणी आलेलं नाही। त्यांची भावना समजून घ्यावं। 8-10 वेळेस मागचे आपण पंचनामे केले, जर त्याच्या आधीच्या कालखंडामध्ये त्यांना जर पंचनाम्याचं मोबदला मिळालेला आहे आणि सातत्याने नवीन काहीतरी कारण सांगून की अतिक्रमण आहे, हे आहे, ते आहे आणि त्यांना सह्याद्री टॉप 10 मध्ये आपण इथंच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।